सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. बांधवांनो, आज 3 सप्टेंबर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोजदादा आखरे पाटील यांचा वाढदिवस. हा वाढदिवस साजरा करताना आपण पुणे शहरामधून अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत. याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, होतकरू गरजू मुलांना वह्या आणि पुस्तकांचं वाटप असेल, पेन पेन्सिलचं वाटप असेल, अनाथ आश्रमामधल्या मुलांना खाऊचं वाटप असेल. त्याचप्रमाणे आरोग्याविषयी सर्वात महत्त्वाचं की आरोग्याचं निदान माणसासाठी किंवा हॉस्पिटल कशा पद्धतीने गरिबांना लुटतात, बिलामध्ये वाढ केली जाते, गरिबांच्या खिशात अचानक पैसा नसतो आणि मग तारांबळ होते, ओढाताण होते. त्यासाठी आपण संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आरोग्य विमा 10 लाखांपर्यंतचा आपण उतरवत आहोत. आणि पुणे शहरामध्ये संभाजी ब्रिगेडमध्ये 100 ते 150 लोकांचा प्रवेश आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. नुकतीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची राजकीय युती झालेली आहे. त्या अनुषंगानं अनेक लोकांनी त्यावरती आपले मत प्रकट केले. प्रसारमाध्यम असेल, मीडिया असेल, प्रत्येकाने आपल्या परीनं ही युती कशाप्रकारे योग्य आहे, याचा फायदा काय, तोटा काय, अनेक लोकांचे वेगवेगळे मतप्रवाह आपण पाहिले. त्या संदर्भामध्ये त्याच विषयावरती आपण करणार आहोत एक चर्चा. आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेड पुणे शहरचे सचिव संदीपजी कारेकर. नेते, मला असं सांगा की आता तुम्ही पाहताय की संभाजी ब्रिगेडची आणि शिवसेनेची युती झालेली आहे. अनेक लोकांनी त्याविषयी चर्चा केल्या, वेगवेगळी आपले मतं मांडली. राजकीय विश्लेषणामध्ये तुम्हाला काय वाटतं, ही युती योग्य आहे की अयोग्य आहे? ही युती योग्यच आहे, कारण आपले विचार आणि शिवसेनेचे विचार हे 90% 95% मिळते जुळते आहेत. काही वैचारिक मतभेद असतील, हे कुठं मतभेद नसतात, सगळीकडेच मतभेद असतात. पण इथं शिवसेनेमध्ये शिव आणि संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी म्हणजे हे राजघराण्याशी संबंधित आहे. आणि कुठंतरी शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा विचार आपण पुढं नेणाऱ्या संघटना आहेत. आणि शिवसेनेला जेव्हा खिंडार पडलेलं आहे, त्यातले बरेचसे आमदार फुटून गेलेले आहेत, ती एकटी पडलेली आहे. त्या टायमाला तिच्या संकटाच्या काळात संभाजी ब्रिगेडने तिला साथ दिलेली आहे. आणि संभाजी ब्रिगेड ही पूर्ण हिंदुत्वाची विचारधारा घेऊन, त्याच्यात शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन वैचारिक चळवळीने पुढं जात आहे. आणि त्यामुळं दोघांचे विचार घेऊन आपण पुढं जात आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये नक्कीच दोघांना फायदा होणार आहे. का तर इथं फक्त भाजप ही फक्त प्रादेशिक पक्षांना गिळणारी संघटना आहे. आणि ही ज्यांच्याबरोबर युती करते त्यांच्याबरोबर त्यांना त्या पक्षांना ही संपवणारी संघटना आहे भाजप. आणि ह्यांचं हिंदुत्व, भाजपचं जर हिंदुत्व बघायला गेलं तर काश्मीरमध्ये ते PDP बरोबर जातात, बिहारमध्ये नितीश कुमारांबरोबर जातात. तेव्हा यांचं हिंदुत्व कुठं होतं? बरं, ह्यांनी सकाळी 5:30च्या वेळी यांनी शपथविधी केला, तेव्हा यांचं हिंदुत्व कुठं होतं? राष्ट्रवादीबरोबर यांनी जे शपथविधी केला होता तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठं होतं? तर भाजप ही फक्त वैचारिक, त्यांना काहीच वारसा उरलेला नाही आहे. ती फक्त सत्तेसाठी कुठंही जायला तयार आहे आणि कोणाचंही हरण करायला तयार आहे. ती ED असेल, CBI असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, अशा संघटनांचा, राज्यपाल असेल, अशा लोकांचा उपयोग करून बाकीच्या पक्षांना नमवण्याचं काम करत आहे, त्यांच्यावर दबाव आणण्याचं काम करत आहेत. आता दिल्लीमध्ये झालेलं केजरीवालांचं प्रकरण, सिसोदिया यांच्या घरी रेड पाडली, कुठं काय निघालं? तिथं पण त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही भाजपमध्ये या, आम्ही तुम्हाला सगळ्यात तुमच्या चौकशा थांबू. हे कुठलं राजकारण? हे जनता बघत असते.
जनता विसरत नसती या. आणि आता शिवसेनेमधून जे भाजपमध्ये गेलेले आहेत, जे शिंदे गटातले आहेत, ज्यांच्या जवळजवळ 70-80% लोकांवर ED आणि CBIच्या फायली त्यांच्या बाहेर काढल्या होत्या, त्यांच्या फायलींचं काय होणार आहे? गावितांची असेल, एकनाथ शिंदेंचे PFच्या फायली असेल, ह्यांचं काय होणार आहे? ह्यांना क्लीन चिट मिळाली का? बच्चू कडूंना तर लगेच दुसऱ्या दिवशी क्लीन चिट मिळाली. हे राजकारण किती घाणेरडं राजकारण आहे हे सगळी जनता माहिती आहे. यांना मतदान मिळेल का? हे पैशाच्या जोरावर हे मतदान, पैशाच्या जोरावर दबाव टाकू शकतात, पण मतदान मिळू शकतं का? नाही मिळू शकत. तर अशा भाजपला किती मतदान मिळेल यात शंका आहे. आणि संभाजी ब्रिगेड ही आक्रमक संघटना आहे, ही कधी कोणापाशी झुकलेली नाही. आणि EDचा दबाव आमच्यावर टाकू शकत नाही, तर आम्ही कुठं काही घोटाळे केलेले नाही. आणि जे बाकीचे उरलेले आहेत शिवसेनेमध्ये, त्यांच्यावर कुठल्याही EDची कार्यवाही होऊ शकत नाही, म्हणून तर ते उरलेले आहेत. आणि ते एक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आता ह्या एकनिष्ठ शिवसेनेमध्ये उरलेले आणि संभाजी ब्रिगेडमधले एकनिष्ठ यांची सांगड घालून महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रामध्ये दोघं शिवसेनेचा आणि संभाजी ब्रिगेडचा झेंडा नक्कीच फडकणार, कारण एकजुटीने जाणार आहेत. आणि जनता हे सगळी बघत असते की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. त्यामुळं ह्या युतीचा संभाजी ब्रिगेडला आणि शिवसेनेला नक्कीच फायदा होणार. भावनिक असो किंवा राजकीय असो, सगळ्यांचा सपोर्ट शिवसेनेला आणि संभाजी ब्रिगेडला आहे. धन्यवाद. हे होते सचिव संदीपजी कारेकर. त्यांनी आपलं योग्य असं मत, त्यांचं म्हणणं आहे की निश्चितच शिवसेनेला आणि संभाजी ब्रिगेडला याचा फायदा होईल. आपल्याबरोबर आहेत पर्वती मतदारसंघातील विभागीय अध्यक्ष अविनाश घोडके. घोडके सर, मला असं सांगा की आपण पाहताय की संभाजी ब्रिगेड एक वैचारिक चळवळ आहे, जी शिवशाहू फुले आंबेडकर यांना प्रामुख्याने केंद्रबिंदू मानून त्याविषयी आजूबाजूला चळवळ उभी करते, चळवळीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडते. शिवसेना ही जी संघटना आहे ही हिंदुत्ववादीचा पुरस्कार करणारी संघटना होती. हिंदुत्वाच्या प्रखर मुद्द्यावरती त्यांनी आपले बरेच विषय मांडलेले आहेत. मागल्या काही काळात आपण बघितलं की ती संघटना एकदम आक्रमक संघटना होती आणि संभाजी ब्रिगेडसुद्धा आक्रमक संघटना आहे. तर येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये आपण कुठले लोककल्याणकारी निर्णय घेऊन जनतेसमोर जाणार आहात याविषयी थोडक्यात मांडा. सर्वप्रथम सहस्नेह जय जिजाऊ. जिथं माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी भर विधानसभेत असे बोलले की आम्हाला शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही, तिथंच आमचे आणि त्यांचे विचार जुळतात. त्यामुळं आम्ही आणि संभाजी ब्रिगेड पूर्ण महाराष्ट्र, आम्हाला असं वाटतं की शिवसेनेसंग जाणं आणि शिवसेनेला संकटाच्या काळामध्ये साथ देणं हे योग्य आहे. आणि जे BJP संघ गेले, जे BJP संघ गेले ते कावळे होते आणि जे आता शिवसेनेमध्ये राहिले ते मावळे आहेत. ते मावळे मिळून मावळे आणि संभाजी ब्रिगेडचे मावळे मिळून महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही नक्कीच काम करू आणि तळागाळापर्यंत काम करू. आपल्यासोबत पर्वती मतदारसंघातील जनता वसाहतचे शाखा अध्यक्ष आहेत मानपिंडी. त्यांना आपण विचारूया की ते इथून पुढच्या काळामध्ये ब्रिगेडच्या माध्यमातून कुठली कामं त्यांच्या प्रभागात करणार आहात त्याविषयी त्यांनी जरा 1-2 थोडक्यात सांगावं. तुमच्या भागात कुठली तुम्ही कामं करणार आहे लोकांसाठी? सर्वांना जय जिजाऊ. आपली इथं जी आता बघत आहे की राजकारण खूप गांभीर्य पद्धतीने चालू आहे. आता भाजप आलं, ED आलं, यांचं राजकारण बकवास चालू आहे नाही का. आपल्याला आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड ही युती करून आपल्याला चांगलं काही त्या समाजाला करायचं आहे. आपला महानगरपालिका भगवत पडकवायचं आहे. या पद्धतीने कामं केलं पाहिजे की जेणेकरून जनता आपल्याला प्रसन्न होईल. मतं आपल्याला जनतेने दिली पाहिजे. मतं आपण विकत नाही घ्यायची, की जनतेने आपल्याला मतं आपल्याला मनाने द्यायला पाहिजे. असं आपण काहीतरी कामं केलं पाहिजे की नाही का, जेणेकरून आपल्या काय म्हणतात, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न, खाण्याचा प्रश्न असू द्या किंवा आपल्या ड्रेनेजचा प्रश्न असू द्या, शिक्षणाचा प्रश्न असू द्या किंवा आपला वैचारिक काय म्हणतात दवाखान्याचा प्रश्न असू द्या,
असे कुठलंही काम असू द्या जेणेकरून ती समाजाला चांगलं होईल अशा प्रकारचे कामं आपले संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना करणार आहोत. जय जिजाऊ जय जिजाऊ. हे होते जनता वसाहतमधले अध्यक्ष. त्याचबरोबर बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशचे संघटक संतोष भाऊ शिंदे पण या ठिकाणी आहेत. त्यांना आपण विचारूया भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने संभाजी ब्रिगेड कार्य करणार आहे. शिवसेनेसोबत त्यांनी जी हातमिळवणी केलेली आहे ही किती बळकट करण्याचा प्रयत्न करणार. कुठली दिशा तुम्ही ब्रिगेडला आणि शिवसेनेसाठी देणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपल्याबरोबर संतोष शिंदे. मुझे लगता है महाराष्ट्र में शिवसेना और संभाजी ब्रिगेड का नया गठबंधन महाराष्ट्र के सामने आया है. हमारे देश की लोकशाही लोकतंत्र संविधान इस देश के हिटलर हुकुमशाह श्री नरेंद्र मोदी जी और उनका पूरा भाजपा जिस बीजेपी को आरएसएस को लगता है कि इस देश का संविधान ख़त्म हो, इसके देश का लोकतंत्र ख़त्म हो और प्रादेशिक पार्टियां हो जो ख़त्म होने के बाद एक ही राष्ट्रीय पक्ष इस देश में जिंदा रहेगा, उसका नाम शायद जिंदा रहेगा, वो बीजेपी है. मुझे लगता है महाराष्ट्र में शिवसेना और संभाजी ब्रिगेड का जो गठबंधन है, जो भगवा झंडा है वही झंडा और वही डांडा संभाजी ब्रिगेड के विचारों का है. अगर हम साथ में आते हैं, हम हमारे वैचारिक विवाद शिवसेना में जो तोड़ने फोड़ने का काम करता है वो आरएसएस की विचारधारा है. यही ब्रिटिशों की नीति थी, तोड़ो फोड़ो और राज्य करो. अभी शिवसेना को फोड़ने का काम बीजेपी ने किया और उसके बाद अभी कांग्रेस के पीछे लगे हुए हैं. जो अशोक चव्हाण थे जिनका आदर्श घोटाला नामचीन था, विश्वजीत कदम है जिनके ससुर सीबीआई की कोठड़ी अभी उनको लग गई है. कांग्रेस के और कोई 2-3 मंत्री है, कुछ विधायक है, वो सब डरे हुए हैं और बीजेपी की यही गंदी राजनीति है. इस देश को ख़त्म करने की बात करते हैं, लेकिन हमारे बिहारी बाबू ने, नीतीश कुमार जी ने और लालू प्रसाद यादव जी के बेटे तेजस्वी यादव ने जो किया, लात मारकर बिहार से भाजपा को हटाया, वही अभी नया दौर चलेगा. जो अविनाश मोहिती जी ने सवाल पूछा था, शिवसेना और संभाजी ब्रिगेड का गठबंधन क्या करेगा. इस राज्य से, इस महाराष्ट्र से, हमारे पूना से बीजेपी की सत्ता हो, सत्ता पिपासु लोग हो, जो ईडी हो या सीबीआई हो, उनके गलत तरीके से इस्तेमाल करके हमें जो डिस्टर्ब करने का काम करते हैं. महाराष्ट्र हमारी ज़रूरत है, हमारी मांग है. हम शिवसेना हो, संभाजी ब्रिगेड हो या सभी लोगों को अभी जो समविचारी है, जो इस देश को लोकतंत्र की बचाने की बात करते हैं, संविधान को बचाने की बात करते हैं, हम सब लोग इकट्ठा आएंगे. हमारे जो साथ आएगा वो इस देश का नवनिर्माण करने की बात करेगा, इस देश को बचाने की बात करेगा, महाराष्ट्र को बचाने की बात करेगा. डॉक्टर अंबेडकर का संविधान है, इस देश का संविधान है, इस देश का लोकतंत्र है. हमें छत्रपति शिवाजी महाराज ने लोक कल्याणकारी राज्य, जो आरमार दल की जिन्होंने स्थापना की थी, वही छत्रपति शिवाजी महाराज, उनके मावळे अभी इस महाराष्ट्र में जो दबकर बीजेपी के लोग बैठे हैं, फडणवीस और शिंदे, जो बंडखोरी और गद्दारी की बात करते हैं. और हमारे जो मूल सवाल है, मूल प्रश्न है, हमारे तरुण बेरोजगार है, हमारे यहाँ महंगाई की बहुत सारी दिक्कतें आई हुई है, आम आदमी जीने की कोशिश कर रहा है, ये बीजेपी को नहीं
देखने को आता। इसलिए हमें शिवसेना के साथ जाकर इस महाराष्ट्र को बीजेपी मुक्त भारत करना है, बीजेपी मुक्त महाराष्ट्र करना है। और हम साथ मिलकर, अगर शिवसेना हो, अगर संभाजी ब्रिगेड हो, छत्रपति शिवाजी महाराज के मावळे हो, संदीप कार्यकर जी ने बताया था, शिवा की जय बोलो और संभा की जय बोलो, यही घोष वाक्य लेकर मनवाद की जड़, इस देश का ब्राह्मणवाद की जड़, इस देश का आम आदमी की जो ज़रूरत है, जो संविधान के खिलाफ हो या आम आदमी के खिलाफ हो, हमें अच्छे रास्ते नहीं मिलते। हमें श्वास लेने पर भी अगर मोदी जी ने जीएसटी लगाया, ऑक्सीजन लेने पर भी जीएसटी लगाया, क्योंकि अभी जीवन आवश्यक जितने भी चीज़ें हैं उन पे 5% जीएसटी लगाया, पहले 28% था। तो ये जो हमारे देश को भांडवलदार जो है, जो अदानी अंबानी की बात करते हैं, जो उनका पेट भरने का काम करते हैं, उस सब दलालों को, भाजपा के चमचे को, अंधभक्त को, चमचे को, इन सब को इस महाराष्ट्र से भगाने का काम करना है। और यही संभाजी ब्रिगेड की नीति है। हमें हमारा राज्य तो बचाना है, लेकिन हमारी जो ज़रूरतें हैं, जो ख़त्म करने की बात करते हैं, उनको भी हटाना है। इसलिए शिवसेना हो या संभाजी ब्रिगेड का गठबंधन हुआ है, वो विचारों से हुआ है। बुद्ध का जो तत्वज्ञान है, शांति करुणा है, वो अभी ख़त्म हो गई है। फुले शाहू अम्बेडकर या महात्मा फुले हो या प्रबोधनकार ठाकरे, पुरुषोत्तम खेड़ेकर हो, ये जो समता समानता की बात करते हैं, हमारे देश में ये सब खत्म हो गया है। हमारी जिम्मेदारी है, हमारी ज़रूरत है, शिवसेना हो या संभाजी ब्रिगेड हो, जो प्रबोधनकार ठाकरे की जो कुछ विचार है, उनके जो सवाल है इस जातीयवादी समाज को लेकर, वही हमारे है। हमारा जो हिंदुत्व है, हमने जो साथ लिया है, वो प्रबोधनकार ठाकरे का हो। शेंडिया और जानवे का हिंदुत्व को हम गाड़ने का और लाथड़ने का काम करेंगे। और इस महाराष्ट्र को, ये जो बैठे हुए हैं, वो इस देश का, इस महाराष्ट्र का भविष्य है। इनके बारे में ये जो भी कुछ करेंगे, वो इस देश की हित के करेंगे, महाराष्ट्र के हित में करेंगे, ये विचारों के हित में करेंगे। ये जातीयवाद और धर्मवाद की बातें नहीं करेंगे, ये मनवाद की बातें नहीं करेंगे। ये जाति जाति में जो विवाद लगाने का काम हो रहा है, क्योंकि जो डराने का काम करते हैं, जो धमकाने का काम करते हैं, अशोक चौहान डर गया, अभी दूसरा कौन है? पृथ्वीराज चौहान डर गया, अभी दूसरा कौन है? विश्वजीत कदम डर गया, भारतीय विद्यापीठ में जो काम चल रहा था, उसे किसने डराया? ये सब ईडी और सीबीआई की करतूतें है। हमें उसको गाड़ना होगा और हमें हमारा महाराष्ट्र बचाना होगा, हमें हमारा देश बचाना होगा। और यही संभाजी ब्रिगेड और शिवसेना का गठबंधन है। हम जो डराएंगे उनको भगाएंगे, यही हमारी मांग है। और मैं आपको भी पूछता हूँ, आप क्या करोगे? देखो, देश में जो भी कुछ होगा वही पूना में होता है। हर अलग राज्यों में जो भी कुछ होता है, उनकी मूल जड़ पूना में, पुणे सिटी में, पुणे शहर में होती है। मुझे लगता है ये जो जितने भी बैठे हुए हैं, वो सब परिवर्तन चळवळ, परिवर्तन की बात करते हैं। ये मनुवाद के खिलाफ बोलते हैं, ये जातिवाद के खिलाफ बोलते हैं। हमें इतना ही करना है क्या? लोगों के जो सवाल है, लोगों को डरा धमका कर जो बीजेपी का संगठन बढ़ाने का काम करते हैं, हमें लगता है ये सब मिटाने के लिए आप क्या करोगे? खूप मोठा होईल। काय बोलायचं ते बोला. आत्ताच प्रदेशचे संघटक संतोष शिंदे साहेब यांनी एवढे सखोल माहिती सांगितलेली आहे, तर आता बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही असं मला वाटतंय। पण पुण्यातले मुद्दे, पुण्यातले मुद्दे बोलायचे झाले तर तुम्ही बोललेलेच आहे सगळे मुद्दे। तुम्ही सखोल मांडू शकता, मांडले नाही। ट्रॅफिकची समस्या, वाहतूक, महानगरपालिका 2 होणार. एक महानगरपालिकाच आम्हाला चांगले रस्ते देऊ शकत नाही, चांगलं म्हणजे ड्रेनेज सिस्टीम होपलेस झाली, सगळे बोगस महाराष्ट्र पुण्यामध्ये काम सुरू आहे. टेंडरचे मग त्याला तुम्ही पाठिंबा देणार का विरोध करणार? आता प्रश्न असा विचारल्यावर आम्ही विरोधच करणार ना। जर 2 महानगरपालिका झाल्या
तर ते असं काय वेगळं करणार आहे जी एक महानगरपालिका करू शकत नाही? लोकांचे मूलभूत प्रश्न अन्न वस्त्र निवारा याविषयी ते आवाज उठवू शकत नाही, तर मग नंतरची 2 महानगरपालिका करून काय करणार? आत्ताची रस्त्याची परिस्थिती बघितली तर रस्त्याची एकदम चाळण झालेली आहे. म्हणजे अक्षरशः रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या महानगरपालिकेत म्हणजे या पुणे शहरात झालेली आहे. माणसांनी जर एखादी डिलिव्हरी असणं 9 महिन्याची प्रेग्नंट बाई जर रस्त्याने चालली तर मला असं वाटतं तिची रस्त्यातच डिलिव्हरी होती की काय, असा प्रश्न या पुणे शहरात झाला आहे. मला वाटतं गेल्या मागल्या आठवड्यातच एक वयस्कर जोडपं ॲक्टिवावरून आपल्या शेंगड रोडनी चाललं होतं. रस्त्यामध्ये ॲक्टिवा गाडी एवढ्या मोठ्या प्रमाणात आदळली गेली की दोघांनाही जीव गमवायची वेळ आली. म्हातारा माणूस अजूनही कोमात आहे. बघा म्हणजे परिस्थिती काय आहे या पुणे शहराची या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली. या भाजपच्या लोकांना यांची सत्ता होती 5 वर्ष, यांना लाजा वाटायला पाहिजे की लोकांचे प्रश्नसुद्धा आपण सोडवू शकलेलो नाही आणि कुठल्या हिंदुत्वाचा आणि कुठल्या ह्याच्या तुम्ही बाता करता. म्हणजे बडे बडे बातान गांड खायला आता अशी परिस्थिती तुमची झालेली आहे पुणे शहरामध्ये. तुम्हाला आहे ना फक्त जोड्याने मारायचं राहिलं आहे आता या भाजपवाल्यांना. आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार की आता शिवसेना येणार आणि संभाजी ब्रिगेड असं काय करणार? म्हणजे खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं अशी परिस्थिती या पुणे शहरात झालेली आहे. मित्रांनो, भाजपला प्रश्न विचारायची वेळ आली. मोदी सरकारने मोठी मोठी गाजरं या भारतातल्या लोकांना दाखवली. 15-15 लाख रुपये खात्यामध्ये वर्ग होणार होते, गेले कुठं? विचारा ना ह्यांना गेले कुठं? यांचे नगरसेवक यांचे आमदार खासदार रस्त्यावर फिरले नाही पाहिजे मित्रांनो. यांना ताणून यांना आहे ना दांडक्याने मारलं पाहिजे. अशी वेळ आली आहे. यांना का प्रश्न विचारत नाही तुम्ही? कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला विचारताय की काय करणार? अहो तुम्हाला विचारायला काहीतरी वाटलं पाहिजे ना की आम्ही नवीन आहे, आम्ही अजून आमच्याकडे सत्ता नाही आणि जे त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे बोटं तुम्ही दाखवत नाही. ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांना मात्र तुम्ही सोळो की पोळं करून ठेवलं आहे. आणि आम्हालाच विचारणार हिंदुत्व कुठलं, मग कुणाचं हिंदुत्व खरं, मग शिवसेना खरी कुठली खोटी? म्हणजे अशा मुद्द्यांवरती तुम्ही आम्हाला विचारताय. जर काय बोलायचं आहे रोजगारीवर बोला, जे काय बोलायचं आहे नोकरीवर बोला, जे काय बोलायचं आहे आरोग्यावर बोला, जे काय बोलायचं आहे शिक्षणावर बोला ना तुम्ही. म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची आणि भांडायचं कुठं तर हिंदुत्व हिंदू आणि मुस्लिम दंगल घडवायच्या, जातीपातीचं राजकारण करायचं, अशी परिस्थिती ह्या भाजप सरकारने आणून ठेवली आहे. म्हणजे राजकारण फक्त कशावरती करायचं तर जातीच्या आणि धर्मावरती देवाच्यावरती करायचं, हे असं ही भाजपची रणनीती ही कुठंतरी थांबली पाहिजे. प्रश्न विचारले तर हे खोट्या केसेस करून आणि यांना जर प्रश्न विचारायला गेले, मीडिया यांना विचारायला गेले किंवा मीडियाही यांनी बांधील करून ठेवली, यांनी लाचार करून ठेवली मीडिया. यांना जर आपण प्रश्न विचारायला गेलं तर मग हे कुणाच्या पाठीमागं ईडी लावणार, कुणाच्या मागं पोलीस लावणार, कुणाच्या मागं CBI लावणार, हे असले धंदे करणार. तुम्ही आमच्या पक्षात या, नाहीतर आतमध्ये जेलमध्ये बसा, जेलची हवा खा, ही यांची राजनीती आहे. यांनी लोकांच्या माना मुरगळल्या, मुंड्या मुरगळल्या. आता शिंदे सरकारने ह्याच्या अगोदर सांगितलं म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा, ही इंग्रजांची राज्यनीती ही भाजपनी अवलंबली. म्हणून यांना शह देण्यासाठी, यांना थोपवण्यासाठी, यांना थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना मैदानात उतरले आहे. सामान्य जनतेने जर हितासाठी प्रश्न, सामान्य जनतेला जर वाटत असेल की आपले मूलभूत प्रश्न सुटले पाहिजे तर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पाठीमागं सामान्य जनतेने रामलं पाहिजे. बोटीसाठी आणि चपटीसाठी आपलं मतदान विकता कामा नये. म्हणजे 5 वर्षांच्या नावाने बोंबलणार आणि मतदान आलं की तुम्ही कुठंतरी एखाद्या मटणाच्या हडकासाठी विकलं जाणार, हे किती दिवस चालणार आहात? म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला सगळ्यात मोठा अधिकार जो मतदान स्वरूपी आहे तो तुम्ही विकता. म्हणजे तुमच्यासारखी भिकारडा आणि भंगारडा माणूस या जगात नाही की जन्म घेऊन तुमचा काही फायदा नाही असं मला वाटतंय. म्हणून संविधानाचा जागर करायचा असेल, देशामध्ये कायदा कानून टिकवायचा असेल, तर हिटलरशाहीला शय द्यायचा असेल तर तुम्हाला संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही. म्हणून मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय, सर्वसामान्य जनतेने, कष्टकऱ्यांनी, कामगारांनी, हमालांनी, शेतकऱ्यांनी, वंचितांनी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या पाठीमागं ताकदीनिशी उभे राहिले पाहिजे. हीच वेळ आलेली आहे योग्य राजकारण करायची, देशाला योग्य दिशा द्यायची, सामान्य जनतेला न्याय द्यायची. म्हणून आपण संभाजी ब्रिगेडच्या आणि शिवसेनेच्या पाठीमागं उभं राहावं, ताकदीनिशी राहावं,
एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळकळीची विनंती करतो. नेक्स्ट मुद्द्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोलू. तत्पुरता जय जिजाऊ जय शिवराय.